अनुभवाच्या गोष्टी दोनच लोक सांगतात, वयाने जास्त असलेले व लहान वयात वाईट दिवस अनुभवलेले. एकट्या सोयीचा स्वभाव टोचणारा असतो, परंतु धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो. वेदना ह्या दिसत नाहीत तरीही रडवून जातात, आठवणी ह्या थांबत नाहीत तरीही जीव गुंतवून जातात. मनातील भावना ह्या समजत नाहीत तरीही जाणीव करून जातात, आणि हृदय हे दिसत नाही तरीही लोक हृदयात घर करून जातात. माणसाने 3 गोष्टी सांभाळून वापराव्यात: पाणी, वाणी आणि कमाई. कारण या 3 गोष्टींशिवाय माणसाचं भविष्य नाही. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते. जोपर्यंत आपण फायदेशीर आहोत तोपर्यंत आपल्याला सगळे चांगले म्हणतील. ज्या दिवशी आपल्याकडून फायदा बंद होईल तेव्हापासून आपली बदनामी सुरू होते. अनावधानाने चूक झालेली सज्जन मनुष्य बराच पश्चाताप करून घेतो, आणि जाणून बुजून चूक केलेली दुर्जन मनुष्य मात्र एक मोठा पराक्रम केल्याच्या आविर्भावात राहतो. नावामुळे असलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरतात, मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात. कधी कधी हतबल परिस्थितीपुढे पाण्याचे लोट पापण्यांच्या काठांना भीक घालत नाहीत. देवासमोरून साखरेचा कण उचलून नेणाऱ्या मुंगीचा आत्मविश्वास आभाळापेक्षाही मोठा असतो. लाख संकट असली तरी चेहऱ्यावर स्मित हास्य असणारा एकमेव व्यक्ती ती म्हणजे शेतकरी. समाधान पाहिजेच असेल तर ते कसंही मिळवता येतं. दुःखाचं काय ते आपोआपच येत असतं. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जात असतात. माणसाचे 2 गुरु असतात, एक अनुभव आणि दुसरा कर्म. महत्त्वाचं म्हणजे हे दोघेही सोबतच राहतात. कर्म लढायला शिकवते आणि अनुभव जिंकायला शिकवतो. फार गंभीर होऊन जगू नका. हे जग हजारो वर्षापासून आहे. तेव्हापासून कित्येक आले आणि गेले, पण कोणा वाचून कोणाचेच आडले नाही. माणसं जोडताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा: सर्व झाडांनी फळं दिलंच पाहिजेत असं नाही, तर काही झाडं सावलीसाठी सुद्धा राखून ठेवावी लागतात. दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर. घड्याळ म्हणते काळाची पावले ओळख. खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव, दुनियेचे भान ठेव. देव्हारा म्हणतो पावित्र्य ठेव, मांगल्ये जप. छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव. पण जमीन म्हणते पावले मात्र माझ्यावरच राहू देत. घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा, कारण जग एक बाजार आहे. पण घरी जाताना एक हृदय घेऊन जा, कारण तिथे आपलं कुटुंब आहे. मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. परक्यांना आपलं बनवणं सोपं आहे, पण जे आपले आहेत त्यांना शेवटपर्यंत आपलं बनवून ठेवणं खूप अवघड आहे. चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी, चुकीच्या व्यक्तीवर चुकून विश्वास ठेवल्याने चुकांचा ढीग लागतो, आणि हीच चूक वेळ निघून गेल्यावर चुकीच्या वेळेस आपल्या लक्षात येते. चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करते, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करते. जमीन चांगली आहे, खत चांगलं आहे, पण पाणी खारट असेल तर पीक उगवत नाही.
तसेच स्वभाव चांगला आहे, कर्म चांगले आहे, पण वाणी स्वभाव खराब असेल तर नाती टिकत नाही. ज्याच्या वाचेमध्ये माधुर्य व गोडवा आहे, जो सदैव संयमित व विनयशील बोलतो, दुसऱ्याप्रती आदरयुक्त भाव ठेवतो, दुनिया त्याच्या प्रेमात पडते व अशा व्यक्तीस अशक्य गोष्टी शक्य होतात. आपण जे बोलतो ते शब्द असतात, जे बोलत नाही ते भावना असते, आणि जे बोलायचं असतं पण बोलता येत नाही ती मर्यादा असते. आयुष्यात यश मिळवायचे असेल तर मेहनतीवर विश्वास ठेवावा. प्रयत्न, कष्ट, चिकाटी हे यशाचे 3 मार्ग आहेत. विजय आणि पराजय हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. आपण स्वीकारले तर हार होईल आणि जिद्द असेल तर विजय होईल. आयुष्य आणि पुस्तकाचे व्याकरण सारखेच आहे. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते. जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक सावलीसारखा जरूर कमवा. कारण काच कधी खोटं दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. गर्वाशिवाय बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे हे सर्व खऱ्या नात्याची लक्षणे आहेत. वाद घालायचाच ठरवला तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर वाद घालता येऊ शकतो, पण मनापासून जर समजूनच घ्यायचे ठरवले तर मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीही समजून घेता येऊ शकतात. शेवटी काय, वादापेक्षा संवाद महत्त्वाचा असतो. सतत संशय घेणाऱ्या माणसासाठी या जगात कुठेही आनंद मिळत नाही. चांगलं करूनही काही लोक तुम्हाला वाईटच समजत असतील तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपतचा बुद्ध्यांक त्यांच्याकडे नाही. अंतिम सत्य हेच आहे की माणसांना माणसाचीच गरज आहे. बाकी प्रॉपर्टी, बंगले, पैसा हे सर्व खोटं, कारण हे गेल्यावर पुन्हा मिळवता येतात, पण हातातून निसटलेली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाहीत. दुःख आणि त्रास या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. तुम्ही जगत असलेलं आयुष्य आणि तुम्हाला हवं असलेलं आयुष्य यातील सगळ्यात मोठा फरक म्हणजे तुमचा माइंडसेट. संगत अशी ठेवा जी तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. प्रारंभ करतानाच मनात भीती किंवा शंका नको. पहिलं पाऊल कायमचं आत्मविश्वासाने टाका. परिश्रमाचे सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून होणारी कमाई नव्हे तर त्यातून उभारणारे व्यक्तिमत्व होय. माणूस हा अडचणीमुळे हरत नाही, तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडतात. आयुष्यात स्वप्न आपल्या वयाच्या जोरावर नाही तर आपल्या सामर्थ्याच्या जोरावर बघायचे असतात. खरं तर माणसं सगळीच चांगली असतात. त्यांची खरी ओळख वाईट काळात होते. माणसाला माणूस म्हणून पाहणे हाच खरा एकमेव धर्म आहे. माणुसकीला मनात जपणे हेच अद्वितीय कर्म आहे. आत्मविश्वास, संयम, दातृत्व, धाडस आणि सहनशीलता या आपल्या शरीरातील अदृश्य शक्ती आहेत. त्या नेहमी जागृत ठेवल्या की आयुष्याचा प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही. कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात.
शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. माणसाने जीवनात किती आराम केला यापेक्षा त्याने किती कष्ट केले हे महत्त्वाचे असते. किती ऐहिक सुख मिळवले यापेक्षा किती समाधान मिळवले हे महत्त्वाचे असते. किती संपत्ती कमावली ह्यापेक्षा त्याने किती माणुसकी कमावली हे नक्कीच महत्त्वाचे असते. चांगली माणसे जोडण्यासाठी मनाचा भोळेपणा आणि विचाराचा साधेपणा हा पुरेसा असतो.